मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आपण युट्यूब चॅनलसाठी आपण जर सुरुवात करायची आपल्याला तर निश कसा निवडायचा म्हणजे विषय कसा निवडायचा ते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऍक्च्युली युट्यूब चॅनल ओपन कसं करायचं त्याचं मी ट्युटोरियल तुम्हाला देणार आहे. पण त्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही जो विषय निवडलाय ना आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्च केले गुगलवर, तेव्हा असं होतं की आपलं अल्गोरिदम तर तुम्हाला माहिती आहे, गुगल असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल. आपण कुठंही यापैकी काही सर्च केलं की ईमेल आयडी सेम असतो. त्याच्यामुळं ते सगळीकडे आपल्याला तेच दाखवायला लागतं. त्याच्यामुळं आपल्याला तेच त्याच्याच रेकमेंडेड सगळे व्हिडिओ यायला लागतात की हे. मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जे चूज केलंय त्याच्या तर ऑलरेडी म्हणजे इंटरनेट भरलेलं आहे की ह्या विषयावर आपण का बनवायचा, जर एवढे मोठे व्हिडिओ ऑलरेडी आहेत तर. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की इंटरनेटवर असं सध्या काहीही नाहीये की ज्याच्यावर कोणी व्हिडिओ बनवलेला नाहीये किंवा असं काही नाहीये. भरपूर कंटेंट आहे, इंटरनेट भरलेलं आहे प्रत्येक विषयाशी. म्हणजे असं काही नाही की ह्याचं नाहीये मग मी हे करते, मी ते करते. असं काही डोक्यात पण आणू नका तुमच्या. आणि जो काही तुम्ही विषय निवडलाय ना तोच तुमच्या म्हणजे कंटिन्यू ठेवा. कारण तुमची स्टाईल काय आहे, तुमचं ह्याच्यावर तुम्हाला म्हणजे म्हणजे लोकांना तुमचं काय आवडतं ना की बोलणं वगैरे, असं मी पहिल्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला. आणि ते तुमची स्टाईल पकडतात आणि तुम्हाला फॉलो करतात, सबस्क्राईब करतात. त्याच्यामुळे असा डोक्यात विचार पण आणू नका की मी जो विषय निवडलाय तो तर आधीच आहे, मी ह्याच्यावर नको का मग दुसऱ्या ह्याच्यावर शिफ्ट होऊ का. असं मी जेव्हा व्लॉगिंग म्हणजे डेली ब्लॉग करायचे ना तेव्हा माझी एक फ्रेंड भेटली होती मला, आणि तिची मुलगी म्हणजे अशीच करायची खेळता खेळता की मी हे असं करते तसं करते. युट्यूबवर बघतात ना आजकाल लेकरं. मग तिनं मला टोमणावरून अशी म्हणली होती की "काहीही करतेस, हे तर आजकाल कोणी पण करतंय माझ्यासमोर." पण हे एवढं पण इझी नाहीये. तुम्ही जस्ट म्हणजे तुमच्या डोक्यात असा विचार पण आणू नका की तुम्हाला हे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे किंवा काय करायचंय. फक्त मोबाईल असा समोर धरा आणि मला एकच मिनिटाचा व्हिडिओ करून दाखवा. सध्या माझी म्हणजे कॅपॅसिटी मी 5 मिनिट कंटिन्यू बोलू शकते. हां, थोडीफार धाप लागते. पण एकच मिनिटाचा व्हिडिओ करून दाखवायचा. हे एवढं पण इझी नाही की हां, कोणीच नाहीये रूममध्ये, तरीही एवढं इझी नाहीये कॅमेऱ्यासमोर बोलणं. जी वरची धाप वरी आणि खालची धाप खाली होतीये ना, ते ज्यांनी सुरुवातीला केलंय ना त्यालाच माहिती आहे आणि मला माहिती आहे ते. आणि जेव्हा पण म्हणजे माझं तर सुरुवातीला असं व्हायचं ना, मला सगळे म्हणायचे की "तू अशी समोर बोलताना वेगळी बोलतेस आणि तुझा आवाज वेगळाच येतोय." आणि माझं असं पण व्हायचं की मी नॉर्मल बोलते ना, अशी आत्ता जसं मी ह्या 1 महिन्यात यायले ना, ते माझं नॉर्मल बोलणं आहे. तुम्ही माझे पहिले व्हिडिओ जाऊन बघा. इतके म्हणजे शुद्ध यायचं. मी जेव्हा आपण व्हॉईस ओव्हर करायला घ्यायचे ना, एवढं असं शुद्ध मध्ये इंग्लिश बॅम लागायची माझ्यामधली, असं वाटायचं मला. एकदमच शुद्ध यायला लागायचं. आणि ते मला पण जाणवायचं. पण मी त्याला काहीच करू शकत नव्हते. मी अचानक सुरू केलं की ते इथून जे चेंज व्हायचं. पण ते मी थोडंसं नॉर्मलाइज केलंय. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे तुम्हाला व्हॉईस ओव्हर करायचं असेल किंवा काय करायचं असेल ना, ते तुम्हाला आधी लिहून ठेवायचे सुरुवातीला तरी. म्हणजे आता मी नाही लिहून ठेवत. आता मी फक्त पॉइंट बाय पॉइंट म्हणजे जी लाँग व्हिडिओ करायचे असेल किंवा असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करायचा असेल ना, तेव्हा मी फक्त पॉइंट लिहून ठेवते. ते पण असं म्हणजे पॉइंट वाईजच आपलं बोलणं आलं पाहिजे म्हणून. नाहीतर परत इकडं सारखं जातं ते. बाकी जे काही डेली ब्लॉग असतो ना, त्याला तर मी कधीच स्क्रिप्ट लिहित नाही. आणि सुरुवातीला ते पण केलेलं आहे मी थोडे दिवस. पण मला असं व्हायलं की मग ते स्क्रिप्ट लिहिण्यात जास्त वेळ चालला, असं व्हायलं. आणि मी शॉर्ट व्हिडिओला तर शॉर्ट जे असतात ना माझे ब्लॉग, त्याला तर मी कधीच म्हणजे असं हे करत नाही. एका दमात 1 मिनिटाचा मी प्रयत्न करते, 1 मिनिटाचा माझा डेलीचा शॉर्ट असावा, पण तो कधीही वरच जातो. आता त्याला मी काही करू शकत नाही. ते थोडंसं आणायचा प्रयत्न करते. पण तो 2 मिनिटाचा जरी शॉर्ट असेल ना, मी तो एका दमात व्हॉईस ओव्हर केलेला असतो. आणि सुरुवातीला मला तेही जमत नव्हतं. म्हणजे बघा आता 1 महिन्यात जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यात तुम्ही कम्फर्टेबल होऊन जाल. त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका की तुमचा आवाज नीट येत नाहीये आणि हे होत नाहीये. थोडे दिवस होतं, महिनाभर. आता मी म्हणजे माझी स्क्रीन शेअर करणार आहे. तसं तर जर तुम्ही स्क्रीन शेअर करत असाल ना, तर तुम्हाला त्याचा व्हॉईस ओव्हर थोडासा द्यावा लागेल जर तुम्ही कशाची स्क्रीन शेअर करताय. आता ते तुम्हाला काय टिप्स घ्यायच्यात ते मी पुढे देईल. पण आधी मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला आधी ईमेल आयडी कसा ओपन करायचा ते दाखवते. ईमेल आय डी ओपन करण्यासाठी ना तुम्हाला असं गुगलमध्ये जायचं आहे आणि वर एक चिन्ह येतं उजव्या बाजूला तुमच्या, तिथं जायचं, ॲड अॅन अकाउंट म्हणायचं. आणि तुम्हाला जेव्हा तिथं क्रिएट न्यू अकाउंट असं ऑप्शन येतं. थांबा, चेकिंग इन्फो चेक होतोय. आणि खाली जो क्रिएट अकाउंट आहे ना तिथं जायचं. त्याला ओपन केलं की फॉर पर्सनल यूज और फॉर बिझनेस यूज असं विचारतात. नंतर आपलं फर्स्ट नेम टाकायचं, सेकंड नेम टाकायचं, तुम्हाला जे काही तुमचं नाव असेल ते.
नाव टाकल्यानंतर ते तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारतात तुमची, म्हणजे कोणत्या महिना, दिवस आणि कोणत्या साली तुमचा जन्म झाला आहे. परत तुमचं जेंडर, मेल, फिमेल, आणि देन नेक्स्ट करायचं. आणि इथं तुम्हाला त्यांनी 2 ईमेल आय डी दिले. जर तुम्हाला तुमचा ओन क्रिएट करायचा असेल नवीन तर तुम्ही ते पण करू शकता, पण मी त्यातलाच एक चूज करते. नंतर एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे, जो की तुमच्याही लक्षात राहील. माझं असं होतं की मी दरवेळेस पासवर्ड विसरते, पण मी ते सेव्ह करून ठेवलेले असतात. नंतर पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केलं की इथं येस आय एम इन असं येतं आणि इथं तुमचं जे अकाउंट आहे ते क्रिएट झालं आहे. फक्त नेक्स्ट केलं की ते ॲड होऊन जाईल. आता माझं अकाउंट आहे म्हणून मी ॲड करत नाही. आता ना युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे दाखवायचं सांगायच्या आधी मी तुम्हाला म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय करायचं नाहीये हे सांगते. कारण आपल्याला आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो किंवा काही त्याच्यात आपल्याला काय करायचंय ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं नाहीये हे जेव्हा माहित असतं ना तेव्हा ते जास्त म्हणजे फास्ट लर्न करतो आपण की आपल्याला हे करायचं नाहीये म्हणून. तर सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला रिपिटेटिव्ह कंटेंट टाकायचं नाहीये त्याच्यावर. कारण खूप असं काय होतं ना की आपल्याला असं वाटतं की ह्या व्हिडिओला आपल्याला व्ह्यूज आलेत, मग थोडंसं काहीतरी त्यात चेंजेस करायचा आणि तो डबल टाकायचा किंवा एकदा व्हॉइस मध्ये टाकलाय तर एकदा गाणं लावून टाकायचं. असं नाही करायचं. एक व्हिडिओ एकदाच गेला पाहिजे तुमचा. आपण अशी स्क्रीन शेअर करतो ना, जसं मी आता स्क्रीन शेअर केली, जर तुम्ही फक्त स्क्रीन शेअर केली ना तर त्याला म्हणजे थोडं कॉपीराईट येऊ शकतं. जेव्हा काही तुमचं मॉनिटायझेशन होईल किंवा काय हे होईल, ग्रो होईल, तेव्हा मॉनिटायझेशनच्या वेळेस त्याला प्रॉब्लेम येतो. तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर केली आहे ना तर तुमचा त्याच्यासोबत व्हॉइस पण गेला पाहिजे. म्हणजे ती स्क्रीन तुमचीच आहे ही कशावरून कळणार ना, जर त्याला तुमचा व्हॉइस म्हणजे असेल ना, खाली व्हॉइस ओव्हर द्यायचा किंवा मग स्क्रीन शेअर करत असाल तुम्ही तर बोलायचं सोबत, असं करायचं. म्हणजे ते कळायला पाहिजे त्याला की ते जो काही कंटेंट आहे तो तुमचा आहे रिअलवाला. आणि त्याच्यानंतर आणखीन तुम्ही जर AI व्हिडिओ बद्दल करणार असाल चॅनल चालू तर फक्त AI वरच पूर्ण डिपेंड राहू नका. त्याला काहीतरी ह्युमन टच पाहिजे. ह्याची पॉलिसी 1, 2, 3, 4 महिन्याखाली चालली होती काहीतरी की AI जरी व्हिडिओ बनवत असाल तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याला तुमचा ह्युमन टच पाहिजे, तुमचा व्हॉइस पाहिजे किंवा काहीतरी ह्युमन टच हवा आहे त्याच्यात एडिटिंग वगैरे असं केलेलं. तर AI जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा ह्युमन टच गरजेचं आहे. तेच फक्त व्ह्यूज मिळत जातात फक्त, देन पण मॉनिटायझेशन काही होत नाही त्याचं. परत एक असतं की लॉंग व्हिडिओमध्ये कोणतंही सॉन्ग तुम्हाला टाकता येते, त्याला कॉपीराईट येतात मग खाली. आणि माझे पण असे पहिले 2-3 व्हिडिओला झालं होतं की मी बाहेरचं सॉन्ग नव्हतं टाकलं, पण ऍपमध्ये जे आपल्या अवेलेबल असतं ना, आपण ज्या ऍपमध्ये एडिट करतोय, VN असेल किंवा इनशॉट असेल किंवा आपलं कॅपकट असेल, त्याच्यातले पण सॉन्ग त्याच्यात जमत नाहीत, मग त्याच्यामुळे कॉपीराईट येतं. हा, मग त्याच्यासाठी कुठलं सॉन्ग टाकायचे जर तुम्हाला बॅकग्राऊंडला पाहिजेच असेल तर त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवेल, ते पण तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल. पण असं लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही नाही टाकू शकत आणि शॉर्टमध्ये तर नाहीच टाकू शकत. जर तुमचा शॉर्ट 1 मिनिटाचा, आता त्याची लिमिट 3 मिनिट झाली आहे, पण जर तुम्हाला तिथला सॉन्ग ऍड करायचंय ना त्याच्यामध्ये तर तुम्हाला 1च मिनिटाचा शॉर्ट बनवावा लागतो 60 सेकंडचा आणि त्याला तुम्ही तिथल्याच युट्यूबच्या गॅलरीतून सॉन्ग ऍड करू शकता. जर तुम्ही पूर्ण एडिट करून त्याच्यात नंतर ऍड करायला जाल ना तर मग तसं पण कॉपीराईट येतं त्याच्यावर. त्याच्यामुळे जर तुम्हाला शॉर्टला सॉन्ग टाकायचं तर तुम्ही युट्यूबच्या गॅलरीमधून सॉन्ग टाकू शकता आणि लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही गाणं कोणतंही टाकू शकत नाही, त्याला कॉपीराईट येईल. आता बघू आपल्याला युट्यूब चॅनल ओपन कसं करायचंय ते. यूट्यूबचं अकाउंट ओपन करण्याच्या आधी आता यूट्यूब ओपन करायचं आणि जे काही खाली यू म्हणून दिलेलं असतं तिथं जायचं. आता इथं ऑलरेडी माझं अकाउंट आहे, पण मी तुम्हाला एक फक्त सांगते की कुठून करायचं आहे म्हणून. देन तुम्हाला इथं एडिट चॅनल म्हणून येईल, कारण माझं अकाउंट आहे म्हणून. मग तिथं जायचं आणि तिथं तुम्हाला तुमचं नेम चेंज करायचं असेल किंवा हँडल नेम त्याच्यापेक्षा दुसऱ्या 2 नंबरला आहे बघा, ते वेगळं टाकायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये जो काही ज्याविषयी तुम्हाला व्लॉग बनवायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही लिहायचं असेल तर लिहू शकता. आणि तुम्हाला तुमचा DP बदलायचा आहे किंवा बॅनर लावायचं आहे तुमच्या ह्याला. आता बॅनरची साईज थोडीशी वेगळी असते, त्याच्यावर मी वेगळा व्लॉग बनवेल की बॅनर कसं बनवायचं. त्याची साईज वेगळी असते, त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्या गॅलरीमधला फोटो लागत नाही बॅनरवर, तुम्ही DPवर लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअरवरून YT स्टुडिओ ओपन करायचं आहे आणि तिथं तुमचा ईमेल ID लॉग इन करायचा. बरोबर तुमचं यूट्यूब चॅनल जे इकडं आहे ना ते तिथं शो होऊन जातं. असं काही वेगळं करायची गरज पडत नाही. ईमेल ID इथून गुगल अकाउंट ॲड करा म्हणून आहे ना, तिथं टच केलं की तुमचा ईमेल ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि झालं तुमचं यूट्यूब क्रिएट. खूप जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताना की युट्यूब चॅनल ओपन करताना काय सेटिंग्स करायच्यात का किंवा काय करायचंय का, तर असं काहीही करायचं नसतं. जस्ट तुम्हाला तुमचं चॅनल ओपन करायचं एवढे मी काही 2-4 पॉईंट
पॉईंट सांगितलेत की रिपिटेटिव्ह कंटेंट आलं नाही पाहिजे. AI व्हिडिओ बनवताय तर त्याला ह्युमन टच पाहिजे. शॉर्ट बनवताय तर त्याला युट्यूब गॅलरीतलंच तुम्ही सॉन्ग टाका. आणि लॉंग व्हिडिओ बनवताय तर त्याला कोणतंही सॉन्ग ऍड करू नका, कोणत्याही ऍप मधलं पण नाही. हे जर तुम्ही केलं ना, मग तुमच्या ह्याच्यावर कॉपीराईट नाही आलं तर तुमचा युट्यूब जेव्हा पण म्हणजे ग्रो आवडेल लोकांना तुमचा कंटेंट, तेव्हा तुम्ही ग्रो होणारच आहे. त्यासाठी वेगळी काही सेटिंग करायची गरज नाहीये. खूप काही म्हणजे एवढे व्हिडिओनी युट्यूब भरलेलं आहे की कसं ओपन करायचं आणि कोणते हॅशटॅग लावायचे आणि ही सेटिंग करा आणि ती सेटिंग करा, क्रोमवर जावा, YT स्टुडिओमध्ये ही सेटिंग करा. तर ते तसं काही करायची गरज नाहीये, असं म्हणजे मला तर नाही वाटत. कारण मी ज्याच्याशी इन्स्पायर होऊन हे केलं होतं सुरू, त्याला मी जेव्हा विचारलं तर ती म्हणली असं काही नसते. जर तुम्हाला लोकांना तुमचा कंटेंट आवडला तर लोकही तुम्हाला कसंही लाईक करतात आणि कसेही तुमचे व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या कंटेंटवर फोकस करायचा आहे. तुमचा कंटेंट चांगला असायला पाहिजे, कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली असली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्ही शूट करता ना तेव्हा कॅमेरा व्यवस्थित पुसून घ्या, लाईट चांगली असली पाहिजे तुमच्या घरात. त्याच्यामुळं फक्त ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस करा की व्हिडिओची क्लिअरिटी, लाईट इफेक्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.